गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी आता बनवत आहे. एकीकडे भात लावलाय, एकीकडे कोबी बनवला, शिजायला ठेवले कोबी. तर एकीकडे मी परीसाठी सांबार बनवते. सांबारची तयारी करत आहे आता मी. सांबर मसाला टाकला, लाल तिखट, हळद. त्यानंतर मी सलोनला आले. सलोनला आल्यानंतर मला 3 लहान मुलींचे हेअरकट होते. हेअरकट कसं वाटलं तुम्हाला तिघींना? छान वाटलं. आम्ही नेहमी इथंच येतो. तुम्ही केलेला हेअरकट आम्हाला खूप आवडला. थँक्यू. वेलकम. त्यानंतर मला आज क्लीनअपला क्लायंट होते. बॅक टू बॅक क्लीनअप केले. दोन क्लीनअप होते. आज सलूनमध्ये रश जास्त होती. त्यानंतर मी घरी आले. आज खूप जास्त पाऊस झाला होता. घरी आल्यावर परीला बटाटे भजी खायचे होते. बटाटे भजीची तयारी करून घेतली. त्यानंतर मी एकीकडे चिकन बनवून घेतले. नेहमीचे मसाले टाकले, वाटण टाकले. त्यानंतर ते मसाल्यामध्ये चांगले फ्राय करून घेतले तेल सुटेपर्यंत. चांगले 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले, मसाला शिजेपर्यंत. त्यानंतर मॅरिनेट केलेले चिकन टाकून घेतले. ते व्यवस्थित पुन्हा फ्राय करून घेतले. त्यानंतर 2 मिनिटं झाकण ठेवले. व्यवस्थित फ्राय झाले. त्यानंतर मी पाणी टाकून घेतले. तीन ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या. आपण एकीकडे आता भजी बनवून घेऊया.
एकीकडे तेल गरम करायला ठेवले. हे भजीचे असे मी स्लाइस केलेले आहे. आता हे मी पीठ बनवून घेते. याचे बेसन पीठ, बेसन घेते मी प्रमाणानुसार. एक ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर. त्याने क्रिस्पी होतात खूप. लाल तिखट चवीप्रमाणे. तरले जास्त तिखट नाही आवडत त्याच्यामुळे मी जास्त नाही टाकणार. हळद, मीठ चवीनुसार. पीठ एकत्र करून घ्यायचे. मला ह्याचे भांडे ना खूप छोटे वाटते, जरा मोठे घेते. असे बॅटर करून घ्यायचे. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. त्याच्यानंतर एक एक बटाट्याची स्लाइस सोडून घ्यायचे. तेल व्यवस्थित तापले का ते चेक करायचं. तेल तापलेलं आहे चांगलं. स्टार्टिंगला फुल गॅस ठेवायचा, नंतर मी एकदम मिडियम गॅस करायचा. तेल चांगलं तापलेलं आहे. परी मिओनीज बरोबर ट्राय करून सांग कसे झाले भजी. तुझी फेवरेट आहे ना? कशी आहे? खूप मस्त आहे. तुला खूप आवडतात ना भजी? तुम्ही पाहू शकता रशाला किती छान तर्री आलेली आहे. आता आम्ही जेवायला बसतो. या सर्वांनी जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.